सर्वांना सादर दंडवत प्रणाम। मी आज श्री क्षेत्र राहेर जिल्हा नांदेड या ठिकाणी नवरात्रानिमित्त प्रवचन सुरू आहे, त्यासाठी आहे। माझ्या पाठीमागे जे हे स्थान दिसतंय हे स्थान आहे पंचकौलाचार्य ग्रहनिवृत्ती भोजनता स्थान। तर आपण नवरात्रामध्ये गेली 4 दिवस वेगवेगळे रोज विधी करतोय। अर्थातच प्रमुख महत्त्वाचं स्मरण गृहीत धरून रोजचं जो आपापल्या पद्धतीने ज्याने 21, 51, 108 गाठ्यांचा विडा ठेवलेला आहे करण्याचा, त्या विड्यासह वेगवेगळा विधी करण्याचा प्रयत्न करतोय। अर्थात जे सांसारिक अडचणींमुळे घरून स्मरणाला कुठे जाऊ शकले नाही, जे आपल्या संसारात आहे, नोकरीत आहे, घरात अडकलेले, त्यांच्यासाठी आपण हा विधी करतोय। पहिल्या दिवशी आपण स्मरण 21, 51, 108 गाठ्या, दुसऱ्या दिवशी आपापल्या पद्धतीने जेवढ्या जमेल तेवढ्या गाठ्या करून पारायण, तिसऱ्या दिवशी म्हणजे काल आपण सेवना, आणि आज आपण लीळाचरित्राच्या 51 लीळा वाचण्याचा संकल्प केलेला होता। काही जणांनी लीळा वाचल्या, ज्यांच्याकडे चरित्र नव्हतं त्यांनी लीळा आपल्या धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूबवरती ऐकल्या आणि आपलं टार्गेट किंवा आपला विधी पूर्ण केलेला आहे। तुम्ही ही लीळा ऐकल्या की वाचल्या हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि उद्याचा जो विधी आहे तोही एक महत्त्वपूर्ण विधी आहे, ज्या विधीद्वारे आता हे सर्व विधी सांगत असताना तुम्हाला सर्वांना या विधींचे फायदे माहीत आहे हे गृहीत धरून मी सांगत होतो, तरीही उद्याच्या विधीचा फायदा मी तुम्हाला आता सांगणार आहे। उद्या जो विधी करायचा आहे तो आपल्याला दंडवत घालण्याचा विधी करायचा आहे। म्हणजे 21 किंवा 51 किंवा 1 गाठी, आता तो ज्याच्या त्याच्या सवयीचा भाग आहे। जो रोज न चुकता दंडवत घालत असेल 1 गाठी, त्याच्यासाठी काहीच नाही आहे। तर उद्याचा हा आपापल्या शरीराच्या आपापल्या क्षमतेच्या प्रमाणे आपल्या सर्वांना हा दंडवताचा विधी करायचा आहे। 21, 51, 108 आणि त्यापेक्षा जास्त। तर हे दंडवताचा विधी तुम्ही सर्वजण कराल। मग दंडवत का घालत असतो आपण? योगशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे, योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे दंडवत घातल्याने अनेक आसनं होतात त्याच्यात, जसं ताडासन, भुजंगासन, मंडूकासन, असे खूप सारे शवासन, असे खूप सारे आसनं या दंडवतामध्ये येत असतात। आणि शरीर स्वास्थ्य राखून, शरीराचा फायदा होऊन स्वामींसाठी जर आपण दंडवत घातले, विधी म्हणून जर घातले, तर त्या विधीचा फायदा म्हणजे आपण दंडवत घालत असताना अनेक जन्मातल्या अनेक दुःखाच्या पशुपक्ष्यांच्या योनी नासतात। उदाहरण म्हणून सांगतो, जर आपण उभं राहतो सरळ ना, त्यावेळेस झाड या प्रकारातल्या सगळ्या योनी नासतात। जेव्हा आपण वागतो ना, दोन्ही हातावर दोन्ही पायावर किंवा राहतो, तेव्हा चतुष्पद, जेव्हा चतुष्पद म्हणजे 4 पायाचे प्राणी, जेव्हा आपण पूर्ण फ्लॅट होतो, पूर्ण जमिनीला चिटकून जे आपण साष्टांग दंडवत घालतो, त्यावेळेस आपले सरपटणारे प्राण्यांचे, जेव्हा वरती होतो तेव्हा सर्पादी प्राण्यांचे, असे खूप सारे आध्यात्मिकदृष्ट्या 84 लाख योनीमध्ये जे जे नरक योनी आहेत ते दुःख आपले नासतात। पण देवाची प्रार्थना करून, देवाचं नाम घेऊन जर दंडवत घातले, स्वामींच्या सन्निधानामध्ये बाईसा रोज राशी 1 दंडवत घालत होत्या, भट्टोबास 5 दंडवत घालत होते, आणि प्रत्येक भेटलेला भक्त श्रद्धापूर्वक आवडीपूर्वक देवाला दंडवत घालत होता। म्हणून तुम्ही रोज जितके दंडवत घालत आहात त्याच्यापेक्षा जास्त, जर एखादा मनुष्य रोज जर 50 दंडवत घालत असेल तर त्याने 108 घालायचा प्रयत्न करायचा। एखादा जर 10 घालत असेल त्याने 21, 51 घालायचा प्रयत्न करायचा आहे। कोण कोण दंडवत घालणार आहे, आणि याचा अर्थातच फायदा, शरीराचे अनेक रोगही नष्ट होणार आहे, देवही साध्य होणार आहे, म्हणजे स्वार्थ परमार्थही साध्य होणार आहे, शरीराचे अनेक रोगही दूर होतील। म्हणून उद्याचा विधी आपण सर्वांनी परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या शरण जाण्यासाठी दैनिक विधीतलाच एक विधी म्हणजे दंडवत घालणे, तो सर्वांनी घालायचा आहे। तुम्ही सर्वजण दंडवत घालणार का? किती घालणार? आणि किती आज लीळाचरित्र वाचल्या, लीळा वाचल्या हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा।
आणि दंडोत घातल्यानंतर उद्याच्या विधीमध्येही दंडोत किती घातले हे मला नक्की सांगा. तुम्ही सर्वांनी देवधर्म करावा, तुमच्या संसारातला वेळ देवधर्मात जावा म्हणून हा विधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सर्व कराल अशी मला खात्री आहे, शाश्वती आहे. म्हणूनच मी तुम्हाला रोज सर्वांना विधी करण्यासाठी सांगतोय. दंडवत प्रणाम.